नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर या रेन लिलीला बघा किती गोड फुलं आलेले आहेत ना, खूप सुंदर वाटत होते. मी जेव्हा सकाळी सकाळी बघितलं ना, माझा पूर्ण दिवस अगदी मस्त गेला. आणि हा पौर्णिमेचा व्हिडिओ आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा. पण अर्धा मी तुम्हाला आज शेअर करते, अर्धा पूजेचा जो व्हिडिओ होता तो मी आधी शेअर केला काल. तर म्हटलं पौर्णिमेला ना छान दरवाजावर नवीन तोरण लावावं. तर हे जे तोरण आहे हे मी बाप्पा मोरिया स्टोअरमधून मागवलं आहे आणि मला इतकं प्रचंड आवडलं ना हे तोरण. म्हणजे अगदी सिम्पल पण तितकंच म्हणतात ना एलिगंट, जे आपण म्हणतो ना तसं वाटतं. अगदी सुंदर तोरण आहे, खूप मस्त आहे. याच्यामध्ये ना आणखीन व्हरायटीसुद्धा आहेत, त्या मी तुम्हाला नंतर शेअर करेन. ह्याची प्राईस काय आहे वगैरे सगळ्या डिटेल्स तुम्हाला अगदी व्यवस्थित शेअर करेन. सध्या तर मी सकाळी सकाळी खूप घाई होती माझी, तर मी असंच पटकन तोरण लावलं दाराला आणि बघा कसलं भारी दिसतंय ना हे तोरण. मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं का? मला तर प्रचंड आवडलं. ह्याला आणखीन थोडंसं ना मी आणखीन काहीतरी याला काम करणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे नेहमी माझं काही ना काही सुरू असतं वेगवेगळं. तर आणखीन थोडंसं मला याच्यावर काम करायचं आहे. पण अगदी जसं आहे ना तसंसुद्धा हे खूप 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 सुंदर दिसतं आहे. आणि आज पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला बघा किती सुंदर फुलं आलेत. मला वाटतं स्वामींसाठी झालेत ही फुलं. इतकी छान, म्हणजे पिवळा रंग आणि मध्ये तो गुलाबी रंग, लाल असा गुलाबी आणि पिवळी गुलाबंसुद्धा आलेत. म्हणजे निसर्गसुद्धा स्वामींचं खूप स्वागत करतो आहे असंच मला वाटत होतं. तर आमची सगळी तयारी, माझी सकाळची पूजा वगैरे झाली. त्यानंतर आम्ही निघालो आहे एका गोष्टीसाठी, जे तुम्हाला थंबनेल बघून थोडीफार आयडिया तर आलीच असेल. तर मला माझ्या डोक्यात तर खूप चाललेलं की माझी पूजा कशी होईल, सगळं पूजा माझी बाकी होती. पण ठीक आहे बघा, काही वेळा काही गोष्टी म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सुद्धा समाविष्ट होणं किंवा आनंदामध्ये सामील होणं, यात पण एक वेगळीच मजा असते. मी त्याला सांगितलं होतं की मी नाही येणार आहे, पण नंतर अचानक माझंच मन मला मानत नव्हतं की नको, गेलं पाहिजे, जाऊया आपण. आणि म्हणून फायनली मग म्हटलं आल्यावरती पूजा मांडेन सगळी. आणि म्हणून आम्ही इथे पोचलो. ही आहे आमची जुनी गाडी, म्हणजे आमची आत्ताचीच गाडी आहे. इटिहो स्लिवा. ही खूप जुनी झाली आता, म्हणजे 8-9 वर्षापेक्षा जास्त झाले असतील. आणि आज भाऊ बहिण गाडी घेणार आहे, म्हणजे गाडी घेतली आहे त्याने, आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. तर अचानक मग मी आली ना, तर बघून वहिनीसुद्धा खुश झाली आणि ते चेहऱ्यावरची जी खुशी आहे ना ती बघून आणखीन भारी वाटतं. तर बघा सगळे आलेत. तुम्ही बऱ्याचदा मला म्हणता ना की सगळे हल्ली दिसत नाहीत, तर मग म्हटलं चला आज त्या निमित्ताने सगळे दिसतील. तर आज आम्ही गाडी यायला तर आता 2-4 गाड्या तर घेऊन टाकूया ना. 4 गाड्या घेणार आहेत. बघू सिलेक्ट करतात कुठली घ्यायची. तर गाडी घेतली भावाने आणि त्याच्यासाठी आम्ही आलो इनॉग्रेशनसाठी, म्हणजे गाडी घेऊन जाण्यासाठी. आणि दाखवू तुम्हाला की त्याने कुठली गाडी घेतली. तर आपल्या आयुष्याच्या ना अशा म्हणजे आनंदाच्या क्षणी सगळे आपल्या सोबत असतील ना, तर तो आणखीन आनंद खूप द्विगुणित होतो. तर हे बघा, हे चिटरपेटर ह्यांना धीरच नव्हता की हे कधी उघडतो, हे असं झालं होतं त्यांना. तर म्हणून भावाने बघा ही गाडी घेतली. नेक्सा आहे ही मारुतीची, आणि आमची गाडी आहे ती म्हणजे 5 सीटर आहे. तर सगळ्यांना पुरत नाही बसल्यानंतर, तर म्हणून त्याचा विचार होता की आपण मोठी गाडी घेऊ. आणि त्याचं जे स्वप्न होतं ना ते खरंच सत्यात उतरलं. स्वप्नील सकपाळ यांनी गाडी घेतली. गाडी आहे, डिलिव्हरी रेडी आहे. तर कसं वाटतंय तुला? गाडी ओपन नाही केली? गाडी ओपन नाही केलं तर कसं वाटेल? आता फोटो नका काढू. आता फोटो नका काढू. काय फोटो नाही, व्हिडिओ काढू. अरे सांग काय आहे ना, कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला? कसं तर गाडी उघडल्यावर सांगतो आम्ही कसं वाटतंय ते. तू सांगायला ये ना. खूप छान वाटतंय. एक स्वप्नात आपण एक चेकलिस्ट मधलं एक टिक मार्क झाल्यासारखं वाटतंय. असे म्हणजे ऑलरेडी एक गाडी तर आहेच आपल्याकडे, पण अजून एक त्यामध्ये टिक मार्क पडला नाही. छान वाटतं. आम्ही आता ही गाडी घेऊन नंतर अक्कलकोटला जाणार. पहिल्या आधी आपण नेक्स्ट सॅटर्डेला पळसझरीला जाऊ.
मठात वेगवेगळ्या मठांमध्ये जाणार आहे ही गाडी मस्त. थांबा जरा आपली वाट बघतोय ते येतात आता ओपन करण्यासाठी. तर मी घरून येताना ना आरतीचं ताट वगैरे सगळं घेऊन आली. म्हटलं तिथे त्यांच्याकडे सुद्धा अवेलेबल असतं, पण ते कसं सगळे वापरतात तेच परत आपण वापरायचं म्हटलं नको, तर म्हणून मी हे घेऊन आली. आणि बरं झालं की हे घेऊन आली, कारण त्यांच्याकडे जे होतं ना ते मला आवडलंच नाही. तर आपलं सगळं घरचं सामान असलेलं नेहमी बरं असतं. आणि मावशी पण होती बघा, ऋतिक आहे, जे इथे म्हणजे आम्ही सगळे एकत्र राहतो ना, तर सगळे इतर वेळी तुम्हाला सगळे दिसत नाहीत, पण असे जेव्हा काही फंक्शन्स असतात किंवा काय असतं तेव्हा सगळे एकत्र येतो. आणि पहिले मी बऱ्यापैकी सगळं शेअर करायची, पण आता शेअर करत नाही, कारण त्याचं कारण तुम्हालासुद्धा कळत असेल की बऱ्याच काही गोष्टी आहेत की पर्सनल शेअरिंगवरती खूप साऱ्या चुकीच्या कमेंट्स केल्या जातात किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की नको, म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपलं पण मन कुठेतरी डिस्टर्ब होतं किंवा आपण खूप चांगल्या मनाने शेअर करायला जातो, पण आजकाल लोक त्याचा तसा अर्थ घेत नाहीत. तर त्यापेक्षा जे खरं जितकं दाखवलं पाहिजे किंवा जितकं पोचलं पाहिजे तुमच्यापर्यंत तेवढंच शेअर करावं असं मला वाटतं. आणि मी त्याच्यासाठी माझे 100% देते नेहमी, की जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोचावी. ही खूप मोठी गोष्ट आहे की गाडी त्याने घेतली आणि तुम्ही पण माझ्या कुटुंबाचा भाग आहात. आणि तुमच्याच आशीर्वादामुळे खरं सांगायला गेलं तर की आयुष्यामध्ये ना खरंच खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि तुमचे हे आशीर्वाद आणि प्रेम असंच माझ्यासोबत असू द्या, पण आमच्या सगळ्यांसोबत नेहमी असू द्या. तर म्हणून तुमचासुद्धा ह्यामध्ये सहभाग व्हावा म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली. प्रत्येक वेळी ना खूप 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 आनंद वाटतो, फक्त कमी वाटते ती म्हणजे एकाच व्यक्तीची, ती म्हणजे माझ्या आईची. पण आता ती गोष्ट खूप कळायला लागली की हे सगळं जे घडतं आहे ना ते तिचे खूप आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि ती नेहमी आमच्यासोबत असते. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट खरंच खूप 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 चांगली होते. आणि हे बघा, हे चिटर पिटर यांना किती म्हणजे एक्साइटमेंट होती या गोष्टीची भरपूर. तर सगळ्यांनी छान गाडीची अशी पूजा केली मस्त. आणि छान गाडी घेतली त्याने, ग्रे कलर घेतला आहे, कारण त्याच्यामुळे ना याच्यावरती मेंटेनन्स कमी असतं आणि स्क्रॅच वगैरे पण असे पडले तर जास्त दिसत नाही, तर म्हणून त्याच्यानुसार त्याने हा ग्रे कलर घेतला आहे. आणि त्याला यूज पडतो गाडीचा तेवढा, आणि म्हणजे तो वापरतो तेवढी, मेंटेन ठेवतो व्यवस्थित. तर त्यामुळे खरंच आहे की ज्याला जी गोष्ट चांगली जमत असेल ना ती त्याने नक्कीच करावी. आम्ही गाडी घेतली होती, पण आमच्याकडून काय ती गाडी तेवढी मेंटेन होत नव्हती, तर म्हणून मी ती गाडीसुद्धा त्याच्या इथेच ठेवली होती. कारण गाडी घेऊन फक्त उभी ठेवून उपयोग नाही, तर तिचा वापर झाला पाहिजे. गाडी आहे दृष्टीची आणि निर्वीची आहे ना. गाडी कोणाची? निर्वी मध्ये फिरायला इथे जागा आहे ना गाडीमध्ये. तिथे नारळ बाहेर फोडणार आहे, पुढे जाऊन माहित नाही. आणि तुला काय कशी वाटते ग गाडी? चांगलं पायाचा स्पेस वगैरे, स्पेस चांगला, सामान पण ठेवू शकतो. स्पेस चांगला आहे, इथे जागा आहे बसायला, इथे 2 स्पेस नारळ फोडायला सांग. तर इथून आता आम्ही निघालो. आणि त्यानंतर कुठलीही नवीन गोष्ट आपण जेव्हा घेतो तर ती पहिले मंदिरात म्हणजे आपण घेऊन जातो, देवाकडे दाखवतो, आणि त्यानंतरच आपण त्याचा म्हणतात ना की प्रॉपर जो एक वापर आहे तो सुरू होतो.
तर आम्ही इथे आलेलो आहे. आमच्या इथे जे तिसाईचं मंदिर आहे म्हणजे जरीमरी मातेचं मंदिर आहे, तर तिथे आलो आहे. आणि कुठलीही चांगल्या गोष्टीची सुरुवात इथूनच होते माझ्या आयुष्याची खरंच. आणि पौर्णिमा होती, गुरुपौर्णिमा, आणि त्या निमित्ताने गाडीच्या निमित्ताने का होईना पण मला दर्शन भेटलं, म्हणजे मंदिरात जाता आलं, इतकी छान पूजा करता आली. त्या गोष्टींचा आनंद तर मी काय सांगू, की मला खूपच भारी वाटलं की पूजा माझी राहिली होती गुरुपौर्णिमाची, तर पण इथे सगळे हे जे दर्शन झालं ना, यामुळे खूप भारी वाटलं. आणि इथले पण जे हे पुजारी दादा आहेत ना, ते हे खूप आता चांगले ओळखीचे झालेत मस्त. आणि त्यांनी पण गाडीची पूजा अगदी सागर संगीत आणि खूप मस्त केली. आपण कुठलीही गोष्ट जी आपण घेतो आहे ना, तर मला तरी सध्या असं झालं आहे ना, की म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी नाही, पण आपल्याला ती गोष्ट खरंच तितकी उपयोगाची पडणार आहे का, तिचा उपयोग होणार आहे का, तर या दृष्टीने आपण त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आणि भावाचं पण तसंच आहे, त्याचा पण स्वभाव ना माझ्यासारखाच खूप मिळता जुळता आहे. तर त्याला पण असं खूप म्हणजे दाखवण्यासाठी नाही, पण आपल्या वापरासाठी म्हणून ही गोष्ट असली पाहिजे. कारण जशी जशी आपली फॅमिली मोठी होते तशा तशा आपल्या रिक्वायरमेंट्स वाढतात. मग आम्हाला कुठेही आता गावाला वगैरे असं कुठे बाहेर जायचं असेल तर मग 2 गाड्यांचा बंदोबस्त करायला लागायचा. तर त्याच्यामुळे त्याने विचार केला की त्यालाही ऑफिसला वगैरे न्यायला लागतंच, त्याचे कलिग्स वगैरे असतात किंवा काय, तर मग त्याच्या हिशोबाने त्याने घेतली. आणि बघा आता खूप छान अशी पूजा होते गाडीची, खूप मस्त. तर गाडी जी बुक करायची असते ना, ती आपल्याला खूप आधीच बुक करावी लागते, कारण ती यायला वेळ लागतो, जो मॉडेल आपल्याला हवा असतो किंवा काय. तर त्याने म्हणून स्पेशली छान आजचा जो दिवस होता गुरुवारचा, गुरुपौर्णिमाचा दिवस होता, आणि त्या हिशोबाने त्याने आजच्या दिवशी गाडी मागवली होती. तर बघा हे मंदिर इथे आहे ना, तर म्हणजे जसं म्हणतात ना की आपल्या डोक्यावर एक छत्र असतं, तसं हे तिसाई देवीचं ना छत्र आहे इथे सगळ्यांच्याच डोक्यावरती. आणि तिच्या कृपेने आणि तिच्या आशीर्वादाने सगळ्यांच्याच गोष्टी ना खूप छान होतात.
आणि आज नेमकी ना पावसाने सुद्धा कृपा केली होती बघा. पौर्णिमा असून सुद्धा पाऊस अगदी मध्येच अगदी हलकीशी सर यायची आणि जायचा. त्यामुळे जर पाऊस खूप जोरात असताना तर मग आमच्या सगळ्यांची खूप हालत झाली असती. एवढ्या पावसामध्ये म्हणजे असं बाहेर मोकळं फिरणं किंवा करणं इझिली झालं नसतं. तर इथे पूजा केली गाडीची खूप छान व्यवस्थित. आणि त्यानंतर पुढे स्वामींचं एक मंदिर आहे जिथे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज. तर ह्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला त्या मंदिराचं दर्शन केलं होतं. तर तिथे जायचं आहे. आणि हे जे तुम्हाला राम मंदिर दिसतंय ना, हे देवीच्या मंदिराच्या बाजूलाच राम मंदिर आहे. तर इथे आलं तर दोन्ही दर्शन एकत्र होऊन जातात. म्हणजे देवीचं दर्शन पण होतं, श्रीरामांचं दर्शन पण होतं आणि हनुमंतांचं पण दर्शन होतं. तर इथे आम्ही छान सगळ्यांनी दर्शन घेतलं. आणि त्यानंतर बघा इथे स्वामींच्या मठात म्हणजे मंदिरात आलेलो आहे. तर इथे सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मठात येऊन स्वामींचं असं दर्शन होणं ही खूप 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 भाग्याची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सुद्धा स्वामींचं सगळ्यांना स्वामींचं छान दर्शन होऊ दे. तर असा आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.